तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही सत्तेत गेला आहात, मग आता भारतीय जनता पार्टीने तुमच्या विरोधातल्यांचा प्रवेश घेतलेला आहे, याच्यावरती तुमची भूमिका काय हे तुम्ही जनतेसमोरून सांगा ना आता एकदा. मी एक तालुक्यातले जनतेतला एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्ही ज्या महाशक्तीच्या जोरावरती त्यांच्यासोबत जाऊन मंत्रिपद उपभोगताय, पुढं आता काय एका व्यासपीठावर दिसणार आहात का तुम्ही ह्या गोष्टीचा विरोध करणार आहात? हे मोठ्या तोंडाने सांगत होते किंवा मोठ्या आवेशाने सांगत होते की माझे मैत्रीचे संबंध आहेत. याचा खुलासा शंभूराज देसाईंनी आता करावा ना मीडिया समोर येऊन की हा प्रवेश त्यांना विचारून तर झाला असेल, मुख्यमंत्र्यांच्या माहितीच्या पलीकडे जाऊन हा प्रवेश होणार नाही त्यांना. सातारा जिल्ह्यात विशेषतः पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भातच रोखठोक मुलाखतीसाठी आज आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. दादा, इतके दिवस झाले म्हणजे 7 महिने झाले विधानसभेला, आपण होतात कुठं? राजकीय विजनवासात होता का काय? नाही, राजकीय विजनवास नाही, पण कसं असते, व्यवसाय महत्त्वाची गोष्ट असते आणि ह्या राजकारणाच्या प्रवाहात व्यवसायाकडे फार दुर्लक्ष झालं होतं. ते सगळं दुरुस्त करण्याच्या नादात माझा खूप वेळ गेला आणि सगळं बघायला कसं एक कलमी कार्यक्रम माझ्याकडे असल्या कारणानं मलाच वेळ द्यायला लागतो, त्याच्यामुळे मी जरा थोडंसं दूर होतो. पण लोकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, पक्षप्रमुखांच्या, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात होतो. आता थोडंसं परत फ्लोमध्ये काम आता चालू करायचं. खरं तर पाटण तालुका भूकंपासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण देशात. राजकीय भूकंप अनेक पाहायला मिळाले. खरं तर पाटणकर असतील किंवा हिंदुर पाटील असतील, तुम्ही याकडे कसं बघता? नाही, हे होणारच होतं. आज ना भविष्यात ह्या गोष्टी घडणारच होत्या. महायुती म्हणून किंवा महाविकास आघाडीतलं सरकार असताना जे काही आता मंत्रिमंडळातनं बाहेर पडले, तिकडं गेले, भारतीय जनता पार्टीच्या भरोशावरती गेले, हे आज ना उद्या घडणार होतं. त्यांनी जे उद्धव साहेबांसोबत केलं ते यांच्यासोबत का नाही घडणार याचीच वाट बघत होतो वेळेची. आणि ते काही 2-2.5 वर्षच लागली त्या गोष्टीला, 3 वर्ष लागली त्या गोष्टीला घडायला, ते घडलं. खरं तर काल प्रवेश झाला आणि पाटण तालुक्यामध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. शरद पवार यांना मानणारा गटसुद्धा आणि काँग्रेसला मानणारा गटसुद्धा काही अंशी जैसे थे आहे अशी परिस्थिती. तुम्हाला काय वाटतं? नाही, विचारांवर चालणारा पाटण तालुक्यातली जनता ही विचारांवर चालणारी आहे. इतके वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या मागे असतील, काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक असतील, शिवसेनेच्या विचारसरणीचे लोक असतील, सगळे जिथले तिथंच आहेत. आता संपर्कात घेऊन सगळ्यांची मोठ बांधायचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन ते काही लोक नेते गेले म्हणून लोक जातील अशातला भाग नसतो, काही अंशी तो फरक राहतो, पण आपण बघणार आहेत. मला सांगा कदम साहेब, महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला प्रमुख भाजप आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. या सर्वजण ही दोन जे एक पारंपरिक विरोधक त्यात एकत्र झाले. इथे एक पोकळी निर्माण झाली का विरोधक म्हणून, आणि ते तुम्ही कसं त्याकडे बघता? तुम्ही 100% पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी भरून काढायचा प्रयत्न राहील. कारण शिवसेना ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी भांडणाऱ्यातली आहे. जे आम्ही मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही दाखवून दिलं की आंदोलन असतील, मोर्चे असतील, हे सगळं आम्ही करत होतो. आणि ते इथून पुढे सुद्धा जनतेच्या मागणीसाठी, जनतेवरती अन्याय झाला तर त्याच्या विरोधात आम्ही खूप आक्रमकतेने उतरणार आहोत. आणि ती पोकळी लोकांना जाणवून देणार नाही की ते विरोध नाहीये, इथं विरोध ठामपणे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि आता जे म्हणत होते, आता दोन्ही प्रमुख राजकीय कुटुंब एकाच महायुतीच्या सरकारमध्ये आहेत. आता मांडीला बसलेले दिसतील. तालुक्यातल्या जनतेने ठरवावं आता त्याच्यावरती काय त्यांची भूमिका राहील म्हणून. आम्ही तो विरोध करू, लोकांसाठी आम्ही उभं राहू, पण जनतेने आता विचार करण्याची गोष्ट आहे की सत्ता महत्वाची आहे, विचार महत्वाचे आहेत का त्यांच्या मागणं जाणं महत्वाचं आहे. आगामी काळामध्ये म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवली, कुठले प्रश्न, महत्वाचे प्रश्न आजही तुम्हाला असं वाटत आहेत हे सुटले गेले नाहीत? बरेच प्रश्न आहेत. प्रश्न तसे मुळात कुठलेच मार्गी लागले गेले नाहीत. नुसतं कामाचा बडेजाव दाखवला गेला, कॉन्ट्रॅक्टरना मोठं केलं गेलं, हे जे मागचे प्रश्न होते तेच प्रश्न पेंडिंग आहेत. आणि पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. लोकांना अजून पण बऱ्याच गोष्टींमध्ये, महसुली कामांमध्ये अडचणी आहेत. अधिकाऱ्यांमध्ये कामाचा अभाव आहे, म्हणजे अधिकाऱ्यांची पूर्तता तालुक्यामध्ये नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पूर्वी होत्या त्याच आहेत, बदललेलं काहीच नाही, फक्त खाती बदलली. आता एक्साईजवरनं पर्यटन खातं आलं, याच्यापेक्षा वेगळा बदल तालुक्याच्या जनतेच्या कोणाच्या लोकांच्याच झाला नाही. जो व्हायचा होता तो मंत्री महोदयांच्या आयुष्यात झाला, लोकांच्या आयुष्यात नाही. आता लोकांच्यात असा संभ्रम निर्माण झाला आहे. खरं तर कालपासून आम्ही ज्या प्रतिक्रिया घेतोय
महायुतीमध्ये दोघेही नेते महायुतीमध्ये जाऊन बसले. आता तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात. आता विषय असा आहे की हे दोघं जे टोकाचा विरोध होते ते एकत्र झाले. आता प्रश्न असा आहे की जनतेनं करायचं काय, यापुढे एक मोठा पर्याय निर्माण तुमच्या माध्यमातून होऊ शकतो. तुम्ही कशा पद्धतीने यापुढं वाटचाल करणार आहात? माझं वैयक्तिक बॅकग्राऊंड हे शिवसेना पक्षाचं आहे. माझ्या वडिलांची हयात त्या पक्षात गेली. माझे ठाकरे कुटुंबाशी वैयक्तिक संबंध आहेत. राजकारणात 2 गोष्टी मिळवायच्या असतात, पदप्रतिष्ठा आणि पैसा. पैशासाठी मी आजपर्यंत कधी राजकारण केलं नाही. पद आणि प्रतिष्ठा ठाकरेंनी या 10 वर्षात मला प्रचंड दिली. जिल्हा प्रमुख असेल किंवा विधानसभेची उमेदवारी असेल, त्याच्यामुळे ते काही न विसरणे इतपत मी, माझं वय जरी लहान असलं तरी मला तेवढी कृतज्ञता मी नाही आहे आणि मी त्या पक्षासोबत ठाम राहणार आहे. मला राजकीय भविष्य काय आहे ते उद्धवसाहेब ठरवतील. त्यांनीच आजपर्यंत निर्णय घेतलेले आहेत माझ्या बाबतीतले आणि त्यांच्या निर्णयावर विसंबून राहून मी शेवटपर्यंत राहणार आहे. राहिला प्रश्न पाटण तालुक्यातल्या जनतेचा, की आता तुम्ही म्हटलं की दोन्ही कुटुंब एकाच महायुतीच्या सरकारमध्ये आहेत, तिथे सुद्धा किती बनेल, कारण काल सुरुवात झाली तर स्टेटसवर ट्विटरवर सुरू झालेत, तिथं सुद्धा त्यांचं किती आपुलकी आणि आपापसातला मेळजोल राहील हे लोकांनाच बघायचं. आता की लोकांनी ठरवायचं का त्याच्यावरती काय करायचं. आपण लोकांसाठी उपलब्ध राहणार आहोत, लोकांमध्ये जाणार आहोत आणि लोकांसाठी प्रश्न घेऊन उभे राहणार आहोत. त्याच्यावरती तालुक्यातल्या जनतेने आता विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. मला एक सांगा, राज्याचे प्रमुख मंत्री म्हणजे पहिल्या 5 मंत्रिपदापैकी शंभूराज देसाई यांचं पद आहे पाटण तालुक्यामध्ये. तुम्ही त्यांचे कट्टर विरोधक म्हणून आहात, विधानसभा सुद्धा लढवलीत. खऱ्या अर्थानं विकास कामं जिल्ह्यात होत आहेत का? आता विकास कामं होत आहेत का हा जनतेला माहीत असलेला प्रश्न. दिसतंयच ते काय विकास कामांवरनं भांडणं. आता 2.5 वर्षामध्ये जरा ओघ जास्त होता. एक अधिकारशाह होता, आता तो एक अधिकारशाह संपला. जिल्ह्याला 4 मंत्री लाभले. त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत. आणि आता माझं महत्त्वाचं विधान असं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही सत्तेत गेला आहात. मग आता भारतीय जनता पार्टीने तुमच्या विरोधातल्यांचा प्रवेश घेतलेला आहे, याच्यावरती तुमची भूमिका काय हे तुम्ही जनतेसमोरून सांगा ना. आता एकदा तुम्ही विश्वासानं महाशक्ती म्हणून तुमच्या सोबत गेला होता, हे एका गोष्टीचं छोटंसं उत्तर फक्त मला हवंय. मी एक तालुक्यातले जनतेतला एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्ही ज्या महाशक्तीच्या जोरावरती त्यांच्यासोबत जाऊन मंत्रिपद उपभोगताय, पुढं आता काय एका व्यासपीठावर दिसणार आहात का तुम्ही ह्या गोष्टीचा विरोध करणार आहात? ही किमान गोष्ट तरी त्यांनी येऊन सांगावी. किंवा आमची एक सामान्याची भूमिका आहे. मी जिल्हा प्रमुख म्हणून विचारत नाही, मी एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून विचारत नाही, मी तालुक्यातल्या जनतेतला एक माणूस म्हणून विचारतो की तुम्ही इतका मोठा निर्णय घेतला होता उठाव करण्याचा ज्या महाशक्ती जोरावरती, आज ती महाशक्ती तुमच्या विरोधात उघडपणे आलेली आहे, याच्यावरती तुमचं उत्तर काय? अध्यक्ष, मला खरं सांगा, गेल्या 10 ते 15 वर्षापासून देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांची मैत्री, घट्ट मैत्री जगजाहीर आहे. अनेक वेळा शंभूराज देसाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच हा प्रवेश झाला असेल पाटणकरांचा. हे नक्की गोड बंगाल काय आहे? नाही बघा, हे गोड बंगाल असं आहे की भारतीय जनता पार्टी हा आपला विस्तार ज्या वेगानं करते तो वेग आपण 2014 पासून बघितलाय. आता हे मोठ्या तोंडाने सांगत होते किंवा मोठ्या आवेशानं सांगत होते की माझे मैत्रीचे संबंध आहेत. मग याचा खुलासा शंभूराज देसाईंनी आता करावा ना मीडियासमोर येऊन, की हा प्रवेश त्यांना विचारून तर झाला असेल. मुख्यमंत्र्यांच्या माहितीच्या पलीकडे जाऊन हा प्रवेश होणार नाही, त्यांना माहितीच असणार आहे. याच्याबद्दलचा खुलासा आता आदरणीय पालकमंत्र्यांनी येऊन जनतेसमोर किंवा मीडियासमोर येऊन करावा ना. मीडिया फ्रेंडली ते आहेतच, ते बोलतात सारखे. मग ते एक माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही त्यांना विचारा की हेच प्रवेश न विचारता झालेलं नाही. मग एकतर तुमचं ठरलंय का की आता दोन्ही शक्ती एकत्र पाटण तालुक्यातले येणार आहेत, किंवा तुमच्या विरोधातली ताकद द्यायचं काम भाजप करणं सुरू झाले, हे तर तुम्ही सांगा. काहीतरी खुलासा तुमचा आला पाहिजे. एक अशी चर्चा होती खरं तर, पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सातारा जिल्ह्यात होते, म्हणजे शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई, आणि त्यानंतर शंभूराज देसाई पालकमंत्री झाले. हे शंभूराज देसाईंचं महत्त्व कमी करण्यासाठी पाटणकर यांना प्रवेश भाषणात दिला असं वाटते का? साहजिकच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर ताकद लावायला लागला तर ज्या पक्षाचे 132 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत तो पक्ष त्यांची ताकद दाखवणार नाही का? फक्त मी तेच म्हटलं की तुम्ही 3 वर्षापूर्वी ज्यावेळी बाहेर पडला त्यावेळी तुम्ही जो काही आवेश दाखवत होता 3च वर्ष लागली. जर ती महाशक्ती उद्धव ठाकरे सारख्या कणखर, कडू आणि खंबीर नेतृत्वाला त्रास देण्याच्या मानसिकतेत जाऊन कुठलीही गोष्ट करू शकते, तर आपण तर काय म्हणतो त्या पटलावरचे प्यादे आहोत आपण. त्यामुळं समजणारे को इशारा कॉफी आहे. महाविकास आघाडी म्हणून एकसंघ राहण्यासाठी कसं तुम्ही प्रयत्नशील राहणार आहात?
पाटण विधानसभा मतदारसंघात? पाटण विधानसभा मतदारसंघातले जे कोण आता महाविकास आघाडीचे नेते आहेत, सारंग बाबा असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, माजी खासदार साहेब असतील, या सगळ्यांशी चर्चा करून जे कोण अजून त्यातले घटक पक्ष असतील आणि खालचे कार्यकर्ते जे आता आहेत त्या पक्षातले, त्यांच्या गाठी भेटी घेऊन की आपण एक संघ राहून विरोधाची, कसं आहे, जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल, अगोदरच पाटण तालुक्यामध्ये बेबंदशाही माजली होती, ती बेबंदशाही मोडण्यासाठी आपल्याला उतरावं लागलं होतं रस्त्यावरती. पण आता जर परत पुन्हा हीच परिस्थिती तयार झाली तर लोकशाही टिकवायला विरोधी पक्ष हा नेहमी बळकट लागतो किंवा किमान विरोधी पक्ष समोर लागतो. तो विरोधी पक्ष लोकांसमोर आपल्याला घेऊन जाण्याची गरज आहे, हे मी सगळ्यांना पटवून देऊन त्यांना एकत्र करण्याची गरज आपण निर्माण करणार. आता आगामी 2 ते 2.5 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूक निवडणूक आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही या मतदारसंघात? महाविकास आघाडी म्हणून पक्षप्रमुखांचा निर्णय जो असेल, स्थानिक निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडी म्हणून जा किंवा एकटा पक्ष म्हणून जा, दोन्ही बाजूने माझी तयारी सुरू आहे. काही प्रमाणात थोडीशी जी तयारी माझ्या थोड्याशा व्यवसायाच्या कारणांमुळे मी दुर्लक्षित केली होती, ती आता मी जास्त वेळ देऊन लोकांच्यात उतरून आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा मानस राहील. आणि पक्षाचा आदेश, ज्या आदेशावरती शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो, तो आदेश आमचा जो असेल तो आदेश आम्ही शेवटपर्यंत मानणार. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या संपूर्ण ताकदीने लढण्याचा माझा प्रयत्न राहील आणि जेवढं यश पदरात पडेल तेवढं पाडून घेण्याचा प्रयत्न राहील. आता पाटण विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तरुणांची फळी खूप निर्णायक काम करेल असं दिसतंय. आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं पक्ष संघटना वाढीसाठी तुम्ही प्रयत्न? नाही, पक्ष संघटना म्हणजे आता आपण बोलतोच त्या विषयावरती, तर विधानसभेच्या निवडणुकीत फार कटू अनुभव त्या बाबतीतले आले की लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काय केलं पाहिजे, संघटनात्मक बांधणीचं स्वरूप हे कसं राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमधल्या ज्या चुका होत्या त्या चुका दुरुस्त करून तरुणांची फौज सोबत घेऊन अनुभवी लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या चुका दुरुस्त होऊन संघटनेची एक मजबूत फळी तळातनं उभी केली पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या बांधून आपल्याला निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरं जायला लागेल. खरं तर निसर्गाचा नियम आहे, प्रत्येकजण चालत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करतो. मात्र खऱ्या अर्थानं तुमची जी भूमिका, जी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जी तुम्ही बजावताय, इथून पुढच्या काळात अडचणी भरपूर आहेत, त्या कशा मात करणार आहात तुम्ही, कसं चालणार? नाही, शिवसैनिक हे असं रसायन आहे जे संघर्षातनं उभं राहतं. आणि संघर्ष करणं हा आमच्या 5वीला असं म्हटलं तर वागवणं, सत्ता असली तर उलटा शिवसैनिक डीम होतो, पण ज्यावेळी तो विरोधात राहतो त्यावेळी तो चांगल्या धारेनं, तेज धारेनं उभा राहतो. आज वडिलांचं आयुष्य हयात त्या पक्षात गेली. थोडंसं आम्ही शिवसैनिक म्हटलं की आम्ही भावनिक जास्त असतो, डोक्यानं कमी हृदयाने जास्त विचार करणारे असतो. ज्या पक्षात वडिलांची हयात गेली, आज पक्षानं मला इतकं सगळं दिलं, त्यामुळे पक्ष बदलीचा कुठला विषय कधी मनात शिवत सुद्धा नाही. चालती गाडी बऱ्याच लोकांसाठी असते, पण चालती गाडी थांबली की मग उतरावं लागतं. त्यामुळं जी गाडी आपली आहे त्या आपल्या गाडीत बसून राहील तर आपण कधी बसू शकतो, कधी उतरू शकतो, चालत्या गाडीचा विषय येत नाही. शेवटचा प्रश्न, शिवसेना पक्षवाढी बांधणीसाठी तुमच्यावर जबाबदारी जिल्ह्याची सुद्धा आहे, जिल्हा प्रमुख म्हणून. मतदारसंघ आणि आता कराड परिसर कशा पद्धतीनं वाटचाल सुरू आहे, आणि विशेषतः महत्त्वाच्या 2 नगरपालिका आहेत, कराड आणि मलकापूर सुद्धा. बांधणी चालू आहे, चांगल्या पद्धतीने बांधणी चालू आहे. आता कराड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही संघटनात्मक फेरबदल मी आता येत्या महिन्याभरात करणार आहे. आमच्या उपनेत्यांशी त्याच्या संदर्भात बोलणं झालं आहे. काही संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची बदली करून रहमतपूर नगरपालिका असेल, कराड नगरपालिका असेल, मलकापूर असेल, तिन्ही नगरपालिका गेल्यावेळी सुद्धा आम्ही लढलो होतो. रहमतपूर नगरपालिकेत आपला एक नगरसेवक होता, त्या पद्धतीने कराडमध्ये सुद्धा चंचू प्रवेश करून बेरजेचं राजकारण करून ज्या काही ताकदीनं आमचे कार्यकर्ते तिथं आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांना कसं तिथे नगरपालिकेत पाठवता येईल. कराडमधलं राजकारण असेल, मलकापुरातलं कधी पक्षावर जात नाही, ते साधारणतः आघाड्यांवरती असतं, पण आमचा प्रयत्न राहील की ते पक्षावरती जाऊन चिन्हावरतीच्या निवडणुका व्हाव्यात आणि त्या माध्यमातून पक्षाचा प्रवेश नगरपालिकांच्या राजकारणामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हावा. तर नक्कीच हे होते हर्षद कदम. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा असेल, कराड आणि पाटण, विशेषतः पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटनेसाठी विशेषतः प्रयत्नशील राहण्याचं मत हर्षद कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. दादा, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद.